वाढदिवस म्हणजे बर्थडे कसा साजरा करावा? तुम्हाला वाटेल की कसा साजरा करतात बर्थडे? आपण केक कटिंग करतो, आपल्या मित्रमैत्रिणींना बोलून आपण त्यांच्यासोबत पार्टी किंवा जेवणाचा काहीतरी बेत करत असतो. तर बघा, या गोष्टीपेक्षाही खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी करायच्या असतात. घरामध्ये बघा, जेवढे लोक असतात सगळ्यांचा आपण वाढदिवस साजरी करत असतो. लहान मुलं असू द्या की मोठे माणसं असू द्या, पण वाढदिवस हा एक संस्कार असून तो योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. त्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्याच पाहिजे. बघा, वाढदिवस जो आहे ती एक म्हणजे प्रथा चालत आलेली आहे आणि आपण दरवर्षी प्रत्येकाचे वाढदिवस करत असतो. आजकाल बघा, 1 ते 2 मुलांच्या कुटुंबामध्ये मुलांवर दरवर्षी जन्मदिवसाच्या दिवशी किंवा वाढदिवसाच्या दिवशी संस्कार होण्याची फार गरज आहे. म्हणजे संस्कार म्हणजे काही गोष्टी आहेत त्या जर केल्या तर त्या वाढदिवसाचा संपूर्ण लाभ त्या व्यक्तीला मिळतो जिचा वाढदिवस आहे तिला, आणि तिला तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी कामी येत असतात. सगळ्यात पहिले म्हणजे बघा, हिंदू पंचांगाप्रमाणे आपला वाढदिवस जो आहे तो साजरा झाला पाहिजे. म्हणजे इंग्रजी तारखेपेक्षा हिंदू पंचांगानुसार, जसं आपण तिथी मानत असतो, मराठी महिन्यांची जी तिथी असते तर त्याप्रमाणे वाढदिवस जर शक्य असेल तर त्या दिवशीच तुम्ही साजरा करा मराठी तिथीप्रमाणे. ठीक आहे. आपण काय करतो की समजा 1 मेला असतो, दरवर्षी 1 मेला साजरी करतो, तर आपण जन्मलो त्या दिवशी कुठली तिथी होती, मराठी महिन्यांनुसार जी तिथी असते त्या तिथीनुसार जर वाढदिवस केला आपण तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो. कारण आपले सर्व देवदैवत, साधू संत, ऋषीमुनी यांचं जे आपण जन्मोत्सव साजरे करतो तर ते आपण तिथीप्रमाणे करत असतो. किंवा बघा, आपले जे पूर्वज होऊन गेलेले त्यांचं, आपलं आईवडिलांचं, आजी आजोबांचं, सासू सासऱ्यांचं जे आपण श्राद्ध वगैरे घालतो तर ते सुद्धा तिथीप्रमाणे करतो. बऱ्याचशा गोष्टी बघा, आपण घरामध्ये जे काही पूजा करणार आहे, काही सत्यनारायण वगैरे आहे तर ते पण आपण तिथीप्रमाणे करतो. ते आपण इंग्रजी कॅलेंडरच्या तारखेनुसार नसतो करत. तर त्यामुळे आपल्याला मराठी कॅलेंडरची जी तिथी आहे तर ती बघून आपण वाढदिवस साजरे केला पाहिजे. वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने आणि आशीर्वादाने साजरी होणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी त्या दिवशी नवीन वस्त्र घालायचे आहे. बघा, हे वस्त्र जे आहे ते शक्यतो, आता बघा, माझ्या समजा मुलीचा वाढदिवस आहे तर ते वस्त्र मी स्वतः घेतलेलं, म्हणजे मी माझ्या मिस्टरांनी स्वतः घेतलेलं ते वस्त्र असावं. किंवा समजा मी कमावते तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वतः वस्त्र घेतलेलं जास्त चांगलं. कोणी इतरांनी, हे बघा, गिफ्ट वगैरे देतात, गिफ्टची दुसरी गोष्ट, पण आपण वाढदिवसाच्या दिवशी जे वस्त्र घालणार आहे ते आपल्या घरातल्यांनी किंवा आपण स्वतः ते घेतलेलं असावं. आणि ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला त्या दिवशी अभ्यंग स्नान किंवा आपण जे सचैल स्नान म्हणतो ते घालायचं आहे. सुवासिक तेल लावून, जसं बघा दिवाळीच्या वेळेस आपण पाडव्याला, लक्ष्मीपूजन, त्यानंतर बऱ्याचशा शुभ दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो. तर अभ्यंग स्नान म्हणजे काय? उटणं वगैरे लावून, पंचगव्य लावून आपल्याला शरीराचं शुद्धीकरण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, सचैल स्नान म्हणजे बघा, ते आंघोळ झाल्यानंतर, ते स्नान झाल्यानंतर ज्या वस्त्रांवर ते स्नान घालतात, म्हणजे असं म्हणतात की अभ्यंग स्नान जेव्हा करतो तर त्यावेळेस एक साधे वस्त्र घालून आपल्याला आंघोळ करायची असते आणि ते वस्त्र नंतर आपण घालायचे नसतात, वापरायचे नसतात, ते दान करायचे असतात. ठीक आहे. हे जरी शक्य नसेल पण कमीत कमी तुम्ही उटणं लावून, पंचगव्य लावून त्या दिवशी जे आपण सुवासिक तेल असतो त्याच्याने मॉलिश करून त्या दिवशी आंघोळ करायची आहे. लहान मुलांची असेल, आपण स्वतः आयांनी करून दिलं, मोठे मुलं असतील त्यांनी स्वतः केलं तरी पण चालेल. आणि ते झाल्यानंतर रात्री औक्षण करण्यापेक्षा त्या व्यक्तीला तुम्ही सकाळी औक्षण करा. सकाळी 12च्या आत त्या व्यक्तीचं औक्षण करायचं आहे. त्या व्यक्तीला स्वच्छ कपडे घालून, नवीन वस्त्र घालून पाटावर बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला औक्षण करायचं आहे. औक्षणाच्या ताटामध्ये बघा, तुपाचं निरांजन, 1 रुपया, सोन्याची काहीतरी एक वस्तू, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि कापूस, या गोष्टी असल्या पाहिजे. ठीक. आणि 1 गोड पदार्थ. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींनी आपल्याला बघा, हळद, कुंकू, कपाळी अक्षता लावून आपल्याला ओवाळायचं आहे. थोड्या तरी अक्षता इथे लागल्या पाहिजे. डोक्यावर अक्षता टाकायच्या आहे. त्यानंतर डोक्यावर कापूस टाकायचा आहे, म्हणजे कापसासारखा म्हातारा हो असं त्याचा अर्थ असतो. त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला अक्षता हातामध्ये घेऊन रामरक्षामधले पहिले 9 श्लोक म्हणायचे आहे. या 9 श्लोकांमध्ये बघा, डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि ज्या वेळेस ज्याच्या अवयवाचा उल्लेख केलेला आहे त्या तिथे जिथे रामरक्षा आहे तिथे दिलेलं असतं की कुठल्या अवयवाचा उल्लेख त्या लाईनला केलेला आहे. तर मग 1 ते 9 श्लोक तुम्हाला म्हणायचे, 9 श्लोकापर्यंत. आणि ज्या अवयवाचा उल्लेख तुम्ही जे म्हणताय त्यावेळेस होत असेल तर त्या अवयवावर तुम्हाला थोडे थोडे अक्षता टाकायचे आहे. ठीक आहे. आणि हे करत असताना शक्यतो तुम्ही त्या व्यक्तीला, जिचा वाढदिवस आहे, तिला तुम्हाला देवाऱ्याजवळ बसवायचं आहे. कारण देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतो, कुलदेवतेचा फोटो असतो, आपल्या गुरूंचा फोटो
असतो. ठीक आहे, असं करत प्रत्येक अवयवावर त्या अवयवावर तुम्हाला अक्षता टाकायची आहे. कारण शरीर हे पण आपलं धन आहे आणि आपण निरोगी आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यामुळे आपल्याला या 9 श्लोकांचा उच्चार करत त्या व्यक्तीच्या अंगावर आपल्याला अक्षता टाकायची आहे. आणि हे झाल्यानंतर त्या व्यक्तीला देवांना नमस्कार करायला सांगा. आपणही देवांना नमस्कार करायचे आहे. देवांना काहीतरी खडी साखरेचा पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना विनंती करायची आहे की या माझ्या मुलाला, माझ्या पतीला, आपल्या घरातील कुठल्याही व्यक्तीला, या व्यक्तीला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर, अशी मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि जे घरामध्ये उपस्थित लोक असतील त्यांना काहीतरी गोडधोडाचं खायला द्यायचं आहे. शिरा द्या, पेढा द्या. आजकाल आपण केक देत असतो, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि आपण मग एकमेकाला काहीतरी एक प्रेमाची भावना म्हणून गिफ्ट देत असतो. तर गिफ्ट ठीक आहे, आपण अगदी मोठे काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा एक प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण थोडेफार काहीतरी गिफ्ट दिले तरी सुद्धा चालतं. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल वाढदिवसाच्या दिवशी रात्री औक्षण करतात, ते तर अजिबात करू नये. आणि मेणबत्त्या लावून त्या विझवल्या जातात. हे खूप अशुभ आहे. बघा, याच्या मागे सायंटिफिक रिझन पण आहे. म्हणजे प्रकाश का करतो आपण? पहिली गोष्ट बघा, मी त्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगते. कुठलीही पूजा वगैरे करताना आपण दिवा लावतो, अगरबत्ती लावतो. कोणतंही घ्या, सत्यनारायण घ्या, एखादं व्रत करताय तुम्ही, देवाला दिवा लावून मग देवपूजा वगैरे आपण सगळ्या गोष्टी करत असतो. दिवा हा प्रत्येक चांगल्या गोष्टीची साक्ष असते आणि दिव्याप्रमाणे आपलं आयुष्य जे आहे उजळून निघावं म्हणून आपण रोज दिवा अगरबत्ती देवाला लावत असतो, दिवा लावत असतो. आणि असा दिवा लावून, अशी मेणबत्ती लावून आपण विझवतो, हे किती अशुभ आहे. म्हणजे त्याच्यामुळे अंधार येतो. तर हे अतिशय चुकीचं आहे. याच्या मागे सायंटिफिक रिझन म्हणजे बघा, आपण मेणबत्ती लावतो, ती त्यानंतर फुंकर मारून विझवतो. ते फुंकरल्यामुळे आपल्या फुंकरसोबत काहीतरी लक्ष जीवाणू जे आहे त्या केकमध्ये जातात. ती मेणबत्ती असते, मेणसुद्धा आपल्या शरीराला चांगलं नसतं. तर त्यामुळे त्याचा कुठेतरी वाईट काहीतरी परिणाम आपल्या हेल्थवर होत असतो. तर त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला मेणबत्ती लावून त्या विझवायच्या नाही आहे. तुम्ही केक कट करू शकता. आणि केक कट करताना पण बघा, त्यावर आपण सुरीने केक कापतो. तर तसं न करता तुम्ही चमच्याने तो केक जो आहे हळूवारपणे उचलून तो चमच्याने तुम्ही देऊ शकतात, एकमेकाला खाऊ घालू शकतात. पण सुरीने केक कापणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे. या गोष्टी बघा पटल्या तर तुम्ही जर खोलवर त्याचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला पटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये लहान मुलांचा पण जर तुम्ही वाढदिवस करत असाल तरी पण त्यांना लहानपणापासून वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी दानधर्म करायला सांगा. एखाद्या गरजूला मदत करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, एखाद्या संस्थेला, आधार आश्रमला, वृद्धाश्रमला, अनाथ आश्रमला तुम्ही मदत करा. मी दरवर्षी करत असते. कुठल्या ना कुठल्या वर्षातून एकदा आपल्याकडून काहीतरी दान झालं पाहिजे. बघा, आपण करोडो कमवत नाही पण लाखो तर कमवतो किंवा हजारो तर कमवतो. मग त्यातला अगदी छोटासा खारीचा वाटा जर आपण कोणाला दिला तर आपल्याला मोठं खड्डं अजिबात पडत नाही. उलट दान केल्यामुळे आपले हात जेव्हा दानशूर होतात तेव्हा आपल्यावर सुद्धा चांगले दिवस येतात आणि आपोआपच काही गोष्टी ज्या आहेत त्या सुधारायला लागतात. आणि ही सवय जर तुम्ही लहान मुलांना आत्तापासूनच लावली दान करायची तर ते मोठेपणी पण ते सवय जी आहे ते कंटिन्यू चालू ठेवतात आणि त्यांना सुद्धा दान करण्याची शिस्त लागते. आणि दान केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. बघा, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला जर आपण दान केलं तर आपले पित्र पण आपल्यावर प्रसन्न होता की ज्यांच्यामुळे आज आपण आहोत. तर त्यांचं पण एक ऋण फेडायचं म्हणून आपण या दिवशी दान केलं पाहिजे. तर बघा, अशा अगदी छान आणि सोप्या पद्धतीने वाढदिवस साजरी करायचा आहे. बाकी मग इतरत्र गोष्टी तुमच्यावर आहे की तुम्हाला त्या दिवशी काय करायचं काही नाही. पण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी झाल्याच पाहिजे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे नियम लागू पडतात. तर वाढदिवस कसा साजरी करायचा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.